तो दिवस रविवारचा आणि सुट्टीचा होता. तारीख होती 7 जून 1981. सायंकाळची 4 किंवा 4:15ची वेळ होती. जॉर्डनचे किंग हुसेन आपली शाही याट म्हणजे शाही जहाज घेऊन गल्फ ऑफ अकाबामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होते. तेवढ्यात कानठळ्या बसवणारा आवाज आला. किंग हुसेन यांनी चमकून वरती पाहिलं तर 8 इस्रायली F-16 फायटर प्लेन्स फक्त 100 फुटांच्या उंचीवरून उडत पूर्वेच्या दिशेनं अतिशय वेगानं जात होते. या भयंकर इस्रायली हवाई दलाचे इरादे मनसुबे फारच खतरनाक होते हे किंग हुसेनच्या त्वरित लक्षात आलं. ते आपल्या जागेवर उठून वेगानं पळत याटच्या मिलिटरी ऑफिसरकडे गेले आणि त्यांनी संपूर्ण जॉर्डन लष्कराला रेडिओ कॉन्टॅक्ट करून सतर्क राहायला सांगितलं. रेड अलर्ट दिला. यासोबतच त्यांनी आपल्या आजूबाजूच्या सगळ्या इस्लामी ब्रदर देशांनाही सावधानतेचा सतर्कतेचा इशारा द्यायला आपल्या ऑफिसरला आदेश दिला. पण मित्रांनो, जॉर्डनचे मिलिटरी ऑफिसर फारच सुस्त होते आणि त्या मानानं इस्रायलचं हवाई दल अत्यंत वेगवान गतीनं काम करणारं होतं. जोपर्यंत किंग हुसेनच्या आदेशावरून जॉर्डनच्या सुरक्षा यंत्रणांनी इतर इस्लामी ब्रदर देशांना सावध करायचा प्रयत्न केला, त्या अगोदरच इस्रायली हवाई दल जगाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी सर्जिकल स्ट्राईक पार पाडून चुकलं होतं. इराकमध्ये बगदाद जवळ भयंकर धुमाकूळ घालून भयंकर नुकसान करून सद्दाम हुसेनच्या स्वप्नांना आग लावून अत्यंत सुरक्षितपणे इस्रायलचं हवाई दल पुन्हा इस्रायलमध्येही येऊन पोहोचलं होतं. तर मित्रांनो, ही कहाणी आहे इस्रायलच्या ऑपरेशन ओपेराची, ज्या ऑपरेशन ओपेराद्वारे इस्रायलनं इराकच्या न्यूक्लिअर बॉम्बच्या स्वप्नाला सुरुंग लावला. तसं पाहिलं तर इराकनं आपला अण्वस्त्र कार्यक्रम 1960च्या दशकामध्येच सुरू केलेला होता, पण 1970च्या दशकामध्ये याला फारच गती मिळाली. इराककडं ऑइल आणि नॅचरल गॅसचा फार मोठा साठा होता. त्यामुळं इराकला पैशांची बिलकुल कमी नव्हती. पेट्रोडॉलर त्यांच्याकडे भरभरून वाहत होता. पण सन 1948, 1967 आणि सन 1973 साली झालेल्या युद्धांमध्ये इराकला इस्रायलकडून भयंकर पराभव स्वीकारावा लागला होता. इस्रायलकडून इराकनं सपाटून मार खाल्ला होता. इस्रायलच्या नादी लागून इराकनं स्वतःचं थोबाड फोडून घेतलं होतं. इस्रायल सोबत लढण्यासाठी आणि सगळ्या मिडल ईस्टवर, मध्य पूर्वेवर आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी इराकला आता न्यूक्लिअर पॉवर व्हायचं होतं. त्यांना अण्वस्त्र कार्यक्रम राबवून अण्वस्त्रधारी देश बनायचं होतं. पण इराकसाठी अणुबॉम्ब बनवणं फार अवघड गोष्ट होती, कारण इराककडं तशा प्रकारचं तंत्रज्ञान बिलकुल नव्हतं आणि त्याशिवाय तशा कौशल्याचे सायंटिस्ट, तंत्रज्ञ त्यांच्याकडे नव्हते. पण इराककडं पैसा आणि जबरदस्त इच्छाशक्ती होती. त्यावेळी अणुतंत्रज्ञानात जगात फ्रान्स सगळ्यात प्रगत होतं. इराक सरकारनं फ्रान्सकडून अणुतंत्रज्ञान घ्यायचं ठरवलं आणि त्या हेतूनं दूरदृष्टीनं पावलं टाकत इराक सरकार फ्रान्स सरकारच्या जास्तीत जास्त जवळ जाऊ लागलं. इराकनं फ्रान्सकडून खूप सारी युद्ध सामग्री, मिराज फायटर प्लेन्स, 7000 रेनो कार आणि देशाच्या जरुरीला लागणारं सगळं सामान अगदी भरभरून खरेदी करणं सुरू केलं. फ्रान्सच्या काही कंपन्यांनी इराकमध्ये न्यूक्लिअर रिॲक्टर बनवून द्यावे याच्या मागेही इराक लागलं. फ्रान्सला इराककडून अनेक मार्गांनी भरभरून पैसा मिळत होता. मग फ्रान्सचेही विचार बदलले आणि त्यांनी हळूहळू इराकच्या न्यूक्लिअर कार्यक्रमाबद्दल विचार करायला सुरुवात केली. इराकनं फ्रान्सला आश्वासन दिलं होतं की त्यांना न्यूक्लिअर रिॲक्टर, त्यांना हा अण्वस्त्र कार्यक्रम फक्त शांतीपूर्ण रीतीनं ऊर्जा निर्मितीसाठी पाहिजे होता आणि अणुबॉम्ब बनवण्याचा विचार त्यांच्या स्वप्नातही नाही. पण हे सगळंच खोटं होतं, कारण इराककडं इतकं ऑइल आणि इतका नॅचरल गॅस होता की त्यांना अत्यंत महागड्या पडणाऱ्या अणुऊर्जेची काहीही जरूरत नव्हती. ढोंगी इराकनं आपला अण्वस्त्र कार्यक्रम पुढे रेटण्यासाठी न्यूक्लिअर ट्रिटी म्हणजे अण्वस्त्र बंदी करारावरही सही केली होती. इराकच्या प्रदीर्घ प्रयत्नांना यश आलं आणि नोव्हेंबर 1975 मध्ये फ्रान्स सरकारनं इराक सरकारसोबत अणु करार केला, न्यूक्लिअर डील केली. या करारा अंतर्गत 72 किलो 93% एनरिच्ड युरेनियम म्हणजे समृद्ध युरेनियम फ्रान्स इराकला हप्त्यानं देणार होतं. 72 किलो युरेनियम म्हणजे 2 ते 3 न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्यासाठी पुरेसं होतं आणि केवळ 2 किंवा 3 अणुबॉम्ब इस्रायलला जगाच्या नकाशावरून मिटवून टाकण्यासाठी पुरेसे होते. आणि या करारा अंतर्गतच
फ्रान्सचं सरकार इराकच्या सरकारला न्यूक्लिअर सायंटिस्ट म्हणजे अणुशास्त्रज्ञ सुद्धा पुरवणार होतं. हा सगळा करार 30 कोटी US मध्ये झाला होता आणि ह्या करारा अंतर्गत इराकनं फ्रान्सकडून ओसिरिस रिॲक्टर 1976 साली खरेदी केलं. या रिॲक्टरचं नाव बदलून ओसिरॅक असं ठेवलं गेलं. बगदाद शहरापासून 17 किलोमीटर दूर अंतरावर ईशान्य दिशेला अणुभट्टी बनवण्याचं काम जोरात सुरू झालं. इराकनं या अणुभट्टीचं नाव तामूज असं ठेवलं होतं आणि जेव्हापासून हा फ्रान्स आणि इराकचा अणुकरार झाला तेव्हापासून इस्रायली सरकार झोपू शकत नव्हतं, कारण हा इस्रायलच्या अस्तित्वाचाच प्रश्न होता. इस्रायलनं सगळे राजनैतिक रस्ते या अणुभट्टी अणुकराराला थांबवण्यासाठी वापरून पाहिले, पण त्यांची सगळी मेहनत व्यर्थ गेली. इराकनं आपल्या अणुभट्टीला तामूज हे नाव देण्यामागेही एक गूढ कारण होतं. तामूज हा हिब्रू कॅलेंडरचा एक महिना. हजारो वर्षांपूर्वी ह्याच महिन्यामध्ये रोमन लोकांनी जेरुसलेमची भिंत तोडली होती आणि ह्या महिन्यामध्ये त्या काळच्या ज्यू लोकांची रोमन लोकांनी भयंकर कत्तल केली होती. या तामूज महिन्याचा उल्लेख इराकचा तानाशाह सद्दाम हुसेननं आपल्या निकटवर्ती लोकांशी बोलताना वारंवार केला होता. या तामूज नावावरूनच ज्यूंची कत्तल करणं हा त्याचा इरादा बिलकुल साफ होता. इस्रायलचे प्रधानमंत्री मेनाकिन बेगिन आणि एअरफोर्स चीफ डेव्हिड इब्री यांनी तर पक्का निश्चयच केला होता की कुठल्याही परिस्थितीत इराकचा हा अण्वस्त्र कार्यक्रम यशस्वी होऊ द्यायचा नाही. जेव्हा इराकचा अण्वस्त्र कार्यक्रम थांबवायचे इस्रायलचे सगळे राजकारणी डाव उलटले तेव्हा इस्रायलनं लष्करी मार्गानं इराकला रोखण्याचा निश्चय केला आणि इकडे इराकमध्ये न्यूक्लिअर रिॲक्टर तामूजचं काम मोठ्या वेगवान गतीनं रात्रंदिवस चालू होतं. आणि जेव्हा हुकुमशाह सद्दाम हुसेन साल 1979 मध्ये इराकचा प्रधानमंत्री बनला तेव्हा तर या कामाची गती काही पटीनं वाढली. इस्रायल आणि त्यांची गुप्तहेर संघटना मोसाद इराकच्या या कामामध्ये वारंवार अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. फ्रान्सकडून इराकला समृद्ध युरेनियमची पहिली शिपमेंट पहिला हप्ता जो 12 किलोचा होता तो एप्रिल 1979च्या महिन्यात मिळणार होता. तेव्हा मोसादच्या काही जिगरबाज एजंट्सनी फ्रान्समध्ये घुसून स्फोटकांच्या मदतीनं ती शिपमेंट उडून देण्याचा प्रयत्नही केला होता, पण तो प्रयत्न असफल ठरला. समृद्ध युरेनियमची फक्त अर्धीच शिपमेंट नष्ट झाली आणि उरलेली मात्र इराकमध्ये सुखरूप पोहोचली. पण तरीही इराकचं काम या इस्रायलच्या धाडसामुळे 6 महिन्यांसाठी पुढे ढकललं गेलं. 6 महिन्यांसाठी पूर्ण थांबलं होतं. इराकच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा प्रमुख शास्त्रज्ञ याह्या अल माशेदला इस्रायलनं मुली, पैसा, सुरक्षा जे वाटेल ते देऊन विकत घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण याह्या अल माशेदनं सगळ्यांना नकार दिला आणि शेवटी मोसादनं इराकचा अण्वस्त्र कार्यक्रम थांबवण्यासाठी याह्या अल माशेदची हत्या करण्याचा निर्णय घेतला. पॅरिसच्या एका हॉटेलमध्ये अण्वस्त्र कार्यक्रमानिमित्त आलेला याह्या अल माशेद थांबलेला होता. 14 जून 1980ला आपल्या मनोरंजनासाठी याह्या अल माशेदनं एका कॉलगरला आपल्या रूम मध्ये बोलवलं आणि जेव्हा त्या कॉलगर्लनं याह्या अल माशेदच्या रूमचा दरवाजा खोलला तेव्हा ती मोठ्यानं ओरडली, कारण आतमध्ये 2 मोसादचे एजंट्स याह्या अल माशेदचा गळा कापत होते. महाभयंकर दृश्य पाहून मोठ्यानं किंचाळतच ती कॉलगर्ल खाली पळत आली आणि तिथं रस्त्याजवळच एक फ्रान्सचा पोलीस उभा होता. रस्ता पार करून ती त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली आणि त्याला घाबऱ्या काही सांगण्याचा प्रयत्न करू लागली. पण तेवढ्यात मोसादची एक ब्लॅक मर्सिडीज तिथं जोरात आली. त्या कॉलगरनं आपलं तोंड उघडण्यापूर्वीच त्या मर्सिडीजनं तिला पार चिरडून मारून टाकून ती ब्लॅक मर्सिडीज फरार झाली. इराकच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा प्रमुख शास्त्रज्ञ याह्या अल माशेदच्या मृत्यूनंतर इराकचा आण्विक कार्यक्रम काही आणखी दिवसांसाठी थांबला, पण तरीही इराकनं आणि हुकुमशाह सद्दामने आपली हार कबूल केली नव्हती. सद्दाम हुसेननं अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च केला आणि आपलं थांबलेलं काम पुन्हा एकदा सुरू केलं. आणि ह्यानंतर सद्दाम हुसेननं आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमाची गती फार प्रचंड वाढवली. 72 किलोचं 93% समृद्ध युरेनियम जुलै 1980 मध्ये इराकमध्ये पोहोचलंही होतं. सद्दामची अणुभट्टी तामूज सप्टेंबर 1981 पर्यंत पूर्णतः कार्यान्वित होणार होती. या प्रक्रियेला अणुतंत्रज्ञानाच्या भाषेत हॉट होणं म्हणतात. म्हणजे ती हॉट होणार होती. जर सद्दाम हुसेन आपल्या अणुभट्टी तामूजला हॉट करण्यामध्ये यशस्वी झाला असता तर नंतर इस्रायलला त्याचं काहीच वाकडं करता आलं नसतं. आणि जर अणुभट्टी हॉट झाल्यानंतर इस्रायलनं त्या अणुभट्टीवर हल्ला केला असता
तर न्यूक्लिअर रेडिएशनमुळे सगळ्या जगालाच धोका पोहोचला असता. त्यावेळी सद्दाम हुसेननं मोठ्या चलाकीनं अमेरिकेसोबतही आपले संबंध अतिशय मधुर ठेवले होते. सद्दाम अमेरिकेकडूनही भरभरून माल खरेदी करत होता, युद्ध सामग्री खरेदी करीत होता. त्यावेळी इराकचा शेजारी इराण हा अमेरिकेचा कट्टर दुश्मन होता आणि तो सद्दाम हुसेनचाही कट्टर दुश्मन होता. आणि इराणच्या विरुद्ध अमेरिकेला सद्दाम हुसेन मदत करत होता. त्यामुळे अमेरिकेची पूर्ण सहानुभूती आणि मदत सद्दाम हुसेनलाच होती. सद्दाम हुसेनची मदत फ्रान्स सोबत अमेरिकाही करत असल्यामुळे इस्रायलच्या अडचणी फारच वाढलेल्या होत्या. पण इस्रायलला इराकचा अण्वस्त्र कार्यक्रम कुठल्याही परिस्थितीत थांबवायचाच होता. त्यामुळे इस्रायलनं इराकची अणुभट्टी तामूज हॉट होण्यापूर्वीच लढाऊ विमानांनी त्यावर बॉम्ब टाकायचं ठरवलं होतं. हा एक अत्यंत खतरनाक आणि भयंकर प्लॅन होता. कारण जर इस्रायलच्या लढाऊ विमानांना इराकमध्ये जायचं असेल तर जॉर्डन आणि सौदी अरेबियाच्या एअरस्पेस मधून जावं लागणार होतं. इराक सोबतच जॉर्डन आणि सौदी अरेबिया हेही इस्रायलचे अगदी कट्टर दुश्मन होते. इराकच्या अणुभट्टीवर हल्ला करण्याची आपली ही मोहीम यशस्वी करण्यासाठी इस्रायलला इराकमध्ये पार आतवर घुसून राजधानी बगदाद जवळ हल्ला करायचा होता. त्या ओसिराक उर्फ तामूज प्लॅन्ट जवळ अँटी एअरक्राफ्ट गन म्हणजे विमानांना पाडू शकणाऱ्या बंदुका आणि मिसाईलने तैनात असलेला एक लॉन्चर ट्रक नेहमी तैनात राहत होता. इस्रायलचं काम फारच अवघड होतं, कारण त्यांना जॉर्डन, सौदी अरेबिया आणि इराक या तीनही दुश्मन मुलकांच्या रडार्सला चकवायचं होतं आणि पार आतवर जाऊन हमला करून जिवंत वापस यायचं होतं. आणि हे एक अशक्य लक्ष्य वाटत होतं. ज्या पायलट्सला या अवघड मोहिमेसाठी निवडण्यात आलं होतं तर त्यांनी तर आपल्या मृत्यूचीच तयारी केली होती. इराकच्या अणुभट्टीवर हल्ला करून आपण जिवंत परत येऊ शकू याबद्दल सगळ्यांनाच शंका होती. ऑपरेशन ओपेरासाठी एकदम गुप्त रीतीनं इराकनं बरेच दिवस प्रॅक्टिस केली. तामूजच्या अणुभट्टीसारखं न्यूक्लिअर रिॲक्टर सारखं एक हुबेहूब मॉडेल नेगेवच्या वाळवंटात इस्रायलनं बनवलं होतं आणि तिथं दीर्घकाळपर्यंत ह्या मोहिमेची प्रॅक्टिस चालू होती. इस्रायलची गुप्तहेर यंत्रणा मोसाद रात्रंदिवस माहिती गोळा करण्याच्या कामात गुंतलेली होती. ओसिरॅक उर्फ तामूज न्यूक्लिअर प्लॅन्टच्या बाबतीत त्यांनी सगळी बारीक सारीक माहिती गोळा केली होती. तिथं किती लोक काम करतात, कोणता दिवस आणि कोणती वेळ हल्ल्यासाठी योग्य आहे याची सगळी माहिती त्यांनी मिळवली होती. गुप्तहेर उपग्रह म्हणजे स्पाय सॅटेलाइट्स द्वारा आणि फॅन्टम 4 स्पाय जेट्स द्वाराही इस्रायलनं त्या भागाची पूर्णपणे फोटोग्राफी केली होती. एवढंच नव्हे तर रात्रीच्या अंधारामध्ये मोसादचे काही एजंट्स आणि इस्रायली लष्कराचे पॅराट्रुपर्स तिथं उतरवले होते आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून तिथल्या न्यूक्लिअर रिएक्टरच्या आसपासच्या मातीचे नमुनेही गोळा केले होते. मातीचे नमुने इस्रायलनं याच्यासाठी गोळा केले होते, तिची तपासणी करून त्यांना हे माहिती करून घ्यायचं होतं की आतापर्यंत इराकची अणुभट्टी हॉट झाली आहे की कोल्डच आहे. जेव्हा इस्रायलची खात्री पटली की अणुभट्टी अजूनही कोल्ड आहे, ती अजून हॉट झाली नाही, म्हणजे त्यातून अणु उत्सर्जन अजून सुरू झालं नाही, तेव्हा त्यांनी लवकरात लवकर आपल्या ह्या मोहिमेला राबवायचं ठरवलं. या हल्ल्यासाठी त्यांनी रविवारचा दिवस निवडला, कारण त्या दिवशी ओसिरॅक अणुभट्टीमध्ये काम करणारे फ्रान्सचे आणि इटलीचे शास्त्रज्ञ सुट्टी घ्यायचे. रविवारच्या दिवशी त्या अणुभट्टीच्या परिसरात फारच कमी लोक राहायचे, फक्त जेमतेम 10-12 सिक्युरिटी गार्ड तिथं राहायचे. त्यामुळेच इस्रायलनं रविवारचा दिवस निवडला, कारण त्या दिवशी मनुष्यहानी कमीत कमी होईल. जर इतर कुठल्या दिवशी हल्ला केला असता तर त्या हल्ल्यामध्ये फ्रान्सचे आणि इटलीचे अणुशास्त्रज्ञ मारले गेले असते आणि इस्रायलचे संबंध फ्रान्स आणि इटली सोबत बिघडले असते. इस्रायलला तो धोका पत्करायचा नव्हता आणि रविवारच्या दिवशी इस्रायलनं हल्ला करण्याची योग्य निवडली, ती म्हणजे संध्याकाळी 5:30 वाजताची. कारण नेमक्या ह्याच वेळी मिसाईल लॉन्चरच्या ट्रकवरचे गार्ड्स आणि अँटी एअरक्राफ्ट गनचे गार्ड्स आपली शिफ्ट बदलायचे. एकमेकांना ते आपली शिफ्ट, आपली ड्युटी हँडओव्हर करायचे आणि ह्या कामासाठी कमीत कमी 10-15 मिनिटं एअरक्राफ्ट गन जवळ किंवा मिसाईल लॉन्चर ट्रक जवळ कुणीही नसायचं. आणि जर इस्रायलला हल्ला करायचा असेल तर हे 15 मिनिटं म्हणजे एक सुवर्ण संधीच होती. मित्रांनो, जगातल्या सगळ्यात मोठ्या सर्जिकल स्ट्राईकसाठी या मोहिमेसाठी इस्रायली विमानांनी लागोपाठ 10 महिने रात्रंदिवस तयारी केली होती, टार्गेट प्रॅक्टिस केली होती. जॉर्डन, सौदी अरेबिया आणि इराकच्या रडार्सला चकवण्यासाठी फक्त 100 फुटांच्या उंचीवरून उडायचं त्यांनी निश्चित केलं होतं. आणि नेमकं ह्याच वेळी इस्रायलच्या बाबतीत एक अत्यंत चांगली घटना घडली.
अगोदर इस्रायलनं हा हवाई हल्ला A4 स्कायहॉक लढाऊ विमानांच्या मदतीनं करायचं ठरवलं होतं, पण या ऐन मोहिमेच्या अगोदरच अमेरिकेचे अत्यंत प्रगत असणारे F-16 लढाऊ विमानं इस्रायलला अचानक मिळाले. तसं पाहिलं तर अमेरिका 2 वर्षानंतर इस्रायलला F-16 प्लेन्स देणार होती, कारण त्यावेळी अमेरिकेची F-16 लढाऊ विमानं संपूर्ण जगामध्ये प्रगत होती आणि त्याची जगभर प्रचंड मागणी होती आणि इस्रायलची ऑर्डर वेटिंग लिस्ट मध्ये होती. पण त्या अगोदरच इराणमध्ये इस्लामिक रिव्होल्यूशन क्रांती झाली आणि इराणला अमेरिकेनं F-16 प्लेन द्यायला नकार दिला. इराणला अमेरिका जी F-16 लढाऊ विमानं देणार होता, तो इरादा बदलून अमेरिकेनं ती F-16 विमानं इस्रायलला देण्याचा निर्णय घेतला आणि ही गोष्ट इस्रायलच्या अत्यंत पथ्यावर पडली. ही नवीन F-16 लढाऊ विमानं प्रत्येक दृष्टिकोनातून या अवघड ऑपरेशनसाठी सगळ्यात उत्तम होती. इस्रायली इंजिनियर्सनी अमेरिकेला काहीही न सांगता या F-16 फायटर प्लेनमध्ये अनेक बदल केले. इस्रायलच्या इंजिनियर्सनी F-16 लढाऊ विमानांची इंधन क्षमता म्हणजे फ्युएल कॅपॅसिटी वाढवण्यासाठी खूप सारे इन्स्ट्रुमेंट त्यातून काढून टाकले. 1 टनाचे 2 वजनी बॉम्ब्स F-16 विमानाला जोडायचे होते, म्हणून त्यांनी असे अनेक बदल करून घेतले होते. प्रत्येक विमानाच्या प्रत्येक पंखाला 1 टन वजनाचा अत्यंत शक्तिशाली बॉम्ब जोडायचा असा इस्रायलचा इरादा होता. आणि हे बॉम्ब्स म्हणजे अत्यंत प्रगत असे मार्क 84 डिलेड ऍक्टिव्ह बॉम्ब होते. या लढाऊ विमानांमध्ये म्हणजे F-16 मध्ये इस्रायलच्या इंजिनियर्सनं अनेक बदल केले होते, त्यामुळे हे प्लेन फक्त आता बॉम्बच फेकू शकत होते. जर दुसऱ्या लढाऊ विमानांनी या F-16 प्लेन्सवर हल्ला केला असता तर त्यांच्याशी लढण्याची त्यांची बिलकुल क्षमता नव्हती. फक्त पळून येणे एवढंच काम ही विमानं करू शकत होती. त्यामुळेच या मोहिमेवर गेलेल्या सगळ्या पायलट्सला आपण आपल्या मृत्यूच्याच मोहिमेवर चाललोय याची पूर्णपणे जाणीव होती. आणि मग या भयंकर मिशनला सुरुवात झाली. इस्रायलच्या एटझिऑन एअरबेस वरून 8 इस्रायली F-16 लढाऊ विमानं रविवारी सायंकाळी 4 वाजता उडाली. तर शत्रूंच्या विमानांनी हवाई हल्ला केला तर त्यांचा प्रतिहल्ला करण्यासाठी आणखी 8 F-15 विमानांचा ताफा त्या एअरबेसवर तैनात करण्यात आला होता. केवळ 100 फूट उंचीवरून उडत ही सगळी 8 F-16 विमानं गल्फ ऑफ अकाबावरून उडत जॉर्डनच्या एअरबेसमध्ये घुसली. त्यानंतर सौदी अरेबियाच्या वाळवंटावरून उडत 100 फुटावरून उडत इराकमध्ये गेली. आणि ह्याच गल्फ ऑफ अकाबामध्ये जॉर्डनचा राजा किंग हुसेन यांनी या इस्रायलच्या विमानांना पाहिलं होतं आणि त्यांचे इरादेही ओळखले होते. आपल्या मिलिटरी ऑफिसरला याबाबत सांगितलं होतं. तोपर्यंत इस्रायल आपली मोहीम फत्ते करून चुकलं होतं. इस्रायलचे हे सगळे 8 F-16 विमानं रेडिओ सायलेन्सवर होते, म्हणजे त्यांनी आपलं एकमेकांशी कम्युनिकेशन फारच बंद करून टाकलं होतं. या प्लेन्सला जॉर्डनच्या एका एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरनं पकडलं, पण ती इस्रायलची विमानं असतील असा त्याला बिलकुल अंदाज आला नाही. मग त्यानं या पायलट्सला अरेबियन भाषेत विचारलं होतं, अरे यह बारात कहा जा रही है? आणि त्या प्लेनच्या ताफ्यामधल्या अत्यंत उत्तम अरबी भाषा बोलणाऱ्या एका इस्रायली पायलटनं सांगितलं, ही सगळी वरात सौदी अरेबियाची आहे. आम्ही नवे पायलट्स आहोत आणि आमचा रस्ता चुकलो आहोत. यावर तो जॉर्डनचा एअर ट्रॅफिक कंट्रोलवाला हसला आणि त्यानं आपलं कम्युनिकेशन बंद केलं. जेव्हा इस्रायलची ही 8 F-16 विमानं सौदी अरेबियाच्या वाळवंटावरून उडत होती, तेव्हा सौदी अरेबियाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलनं त्यांना पकडलं आणि सौदी अरेबियाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल कर्मचाऱ्यांनी त्यांना याबाबत विचारणा केली. त्यावेळी ह्या इस्रायली पायलटनी सांगितलं की आम्ही जॉर्डनियन पायलट्स आहोत, आम्ही एअरफोर्सचे नवे पायलट्स आहोत आणि प्रॅक्टिस करता करता आम्ही आमचा रस्ता चुकलो आहोत. आणि यावर त्या सौदी अरेबियाच्या ट्रॅफिक कंट्रोल टॉवरच्या कर्मचाऱ्याला खूप हसू आलं आणि त्यानं त्या इस्रायलच्या पायलट्सला जपून आणि सांभाळून प्लेन चालवण्याचा सल्ला दिला. अत्यंत कमी उंचीवरून इस्रायलची विमानं उडत असल्यामुळं त्या एअर ट्रॅफिक कंट्रोल कर्मचाऱ्याला यांच्या नौकेपणाची खात्रीच पटली होती. इराकला सौदी अरेबियापासून फारसा धोका वाटत नव्हता, म्हणून त्यांनी सौदी अरेबियाच्या बॉर्डर्सवर आपली रडार कमी प्रमाणात तैनात ठेवली होती. त्यामुळे रडारचे ब्लाइंड स्पॉट त्या एरियात खूप होते आणि नेमका ह्याच गोष्टीचा पुरेपूर फायदा इस्रायली एअरफोर्सनं घेतला होता. इस्रायलचे 8ही F-16 प्लेन्स कुठल्याही अडथळ्याविना ब्लाइंड स्पॉटवरून सौदी अरेबियाच्या बॉर्डरमधून इराकच्या एअरस्पेसमध्ये घुसले. आपल्या विमानांचं वजन हलकं करण्यासाठी त्यांनी आपले फ्युएल टँक तिथल्या वाळवंटात फेकून दिले आणि अत्यंत वेगवान गतीनं सगळे 8च्या 8 F-16 फायटर प्लेन्स ओसिरॅक रिएक्टर जवळ म्हणजे तमूज रिएक्टर जवळ पोहोचले. एका विमानाला आपला एक बॉम्ब फेकायला फक्त 4 ते 5 सेकंदा इतकाच वेळ होता
आणि केवळ 1 मिनिट आणि 20 सेकंदामध्येच सगळेच्या सगळे म्हणजे 16 टनांचे 16 बॉम्ब्स त्या इराकच्या तामूज अणुभट्टीवर फेकले. 16 टन वजनाचे प्रचंड शक्तिशाली बॉम्ब पडल्यानं ते न्यूक्लिअर प्लांट पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. भट्टी तामूज पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि यानंतर 40,000 फुटांच्या उंचीवर उडत मोठ्या वेगानं 8च्या 8 F-16 विमानं इस्रायलकडे पळू लागली. एवढंच नव्हे तर ती सुरक्षितपणे इस्रायलमध्ये परतही आली. मित्रांनो, सगळ्यात आश्चर्याची गोष्ट ही होती की इस्रायलच्या अत्यंत काटेकोर टायमिंग आणि प्लॅनिंगमुळे एक पण मिसाईल किंवा एकही अँटी एअरक्राफ्ट गन त्यांच्यावर फायर झाली नव्हती. सगळी विमानं रेडिओ सायलेंटवर होती, त्यामुळे शेवटच्या विमानाचा इस्रायली एअरबेसचा संपर्क होत नव्हता. रॅमॉन नावाचा एक 26 वर्षांचा पायलट ते शेवटचं विमान चालवत होता. तो वयानं सगळ्यात लहान होता. सगळ्यांना असं वाटलं होतं की रॅमॉनचं प्लेन दुर्घटनाग्रस्त झालं असावं, पण नंतर मात्र रॅमॉन सुद्धा सही सलामत परत पोहोचला. आणि इराकच्या अणुभट्टीवर झालेला हल्ला इतका प्रचंड आणि भयंकर होता की इराकचा हुकुमशहा सद्दाम हुसेनचं अणुबॉम्ब बनवण्याचं स्वप्न मातीत मिसळलं होतं. आपल्या उद्ध्वस्त झालेल्या अणुभट्टीला पुन्हा दुरुस्त करून पुन्हा पहिल्यासारखं बनवणं आता जवळपास अशक्यच होतं. इराकची गेल्या 15-20 सालांची अथक मेहनत इस्रायलनं फक्त 2 मिनिटांच्या आत मातीमध्ये मिसळली होती. जेव्हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगनला आपल्या सेक्रेटरीकडून याबाबत बातमी कळाली तेव्हा त्यानं आपले खांदे उडवले आणि तो मिश्किल स्वरात म्हणाला, बॉयज विल बी बॉयज. मुलं आहेत तर खोड्या करणारच. तसं तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं जाहीरपणे इस्रायलची खूप निंदा केली, पण आपल्या खासगी चर्चेमध्ये आपल्या सेक्रेटरीला सांगितलं, इस्रायलनं इराक सोबत जे काही केलं आहे ते अत्यंत योग्य केलं आहे. आणि मित्रांनो, 9/11च्या नंतर अमेरिकेनं इस्रायलचं ह्या ऑपरेशन ऑपेराबद्दल जाहीरपणे आभार व्यक्त केले होते. आणि मित्रांनो, जरा विचार करा, सणकी आणि क्रूर अशा उद्दाम हुकुमशहा सद्दाम हुसेनच्या हातामध्ये जर अणुबॉम्ब असता तर जगाची आज काय परिस्थिती झाली असती. आपल्या भारतालाही त्याचा फार मोठा धोका झाला असता. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.